मुक्या प्राण्यांवर अत्याचार करू नये असे आवाहन सर्पमित्रांनी नागरिकांना केलंय। केळवेळी येथे विषारी साप समजून तेथील नागरिकांनी मारलेला अजगर शहरातील सर्पमित्रांनी अकोला येथे आणला। अजगराची 14 अंडी व एक जिवंत पिलू सुद्धा त्यांनी आणले। सरदेशमुख, गोलू पाटील, सुरेश तायडे, मुकुंद भोकसे, संदीप सरडे यांनी अजगर हा शेतकऱ्यांसाठी हितकारक असून उंदीर, घूस, माकड, रानडुक्कर यांचे त्रासापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळते, त्यामुळे निष्कारण गैरसमज करून नागरिकांनी मुक्या प्राण्यांवर अत्याचार करू नये असे आवाहन केले आहे। सर्पमित्र गोलू पाटिल ने बताया कि अजगर के 14 अंडों में से जो सांप निकलेंगे उन्हें 2-3 महीनों में जंगल में सुरक्षित स्थान पर छोड़ा जाएगा। केलीवेली में अजगर के 14 अंडे मिले थे। सर्पमित्र गोलू पाटिल ने अपने हाथ में उन्हें सुरक्षित रखा। प्रजनन के लिए आवश्यक उष्णता की व्यवस्था भी की। 14 में से एक अंडे से एक शिशु बाहर आया है। इन सब अंडों से निकले अजगर शिशुओं को 2 महीने बाद जंगल में छोड़ा जाएगा, ऐसा श्री गोलू पाटिल ने बताया। त्यानंतर हा जे अजगराचे अंडे मी आणलेले आहेत, ही अंडे देणारी जे फिमेल होती, अजगर जातीचा साप जो होता तो केळीवेळी इथे लोकांनी मारला असता तिथे 14 अंडे मिळाली आहे। त्या 14 अंडे मी घरी आणून मी इन्क्युबेटर मशीनमध्ये ठेवलेले आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामधून एक अजगर बाहेर निघालेला आहे आणि 10 अजगरांची पिल्ले बाहेर निघायची 100% गॅरंटी आहे। किती दिवस लागतील? याचं कार्यक्षेत्र तर मला परफेक्ट माहीत नाही आहे, कारण की काही दिवस ते अंडे तिथंच त्या मादीने जो साप मारला त्यांनीच ते त्याच्यावर बसून ते क्रिया केलेली आहे। आता मी 4 ते 5 दिवसापासून आणलेले आहे। 2 ते 4 दिवसात ते अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याची सुरुवात होणार आहे। ते 10 वर्षापासून आमचा जो ग्रुप आहे सर्पमित्रांचा, याच्यामध्ये 10 ते 11 सर्पमित्र आहे। ते गेल्या 8 ते 10 वर्षापासून याच क्षेत्रात कार्य करत आहे। परंतु या क्षेत्रामध्ये बरेच दिवस कार्य करूनही आम्हाला कुठलाही बेनिफिट वगैरे काय कुठलाही मिळत नाही। बऱ्याच वेळा अशा अडचणी येतात की साप पकडण्यापासून साप सोडेपर्यंत बऱ्याच अडचणी येतात। साप सोडणे हे जंगलात जाण्यासाठी आम्हाला गाड्या सुद्धा मिळत नाही आणि प्रायव्हेट गाड्यामध्ये जर साप न्यायचे असले तर त्याची परमिशनसुद्धा नाही आहे। आणि बऱ्याच वेळा पोलीस अधिकारीसुद्धा आम्हाला पकडून ते विचारपूस करतात, गाडी वगैरे चेकिंग करतात। गाडीत साप जर आढळल्यास बऱ्याच अडचणी येतात। त्यामधून आम्हाला काहीतरी गव्हर्नमेंटकडून थोडासा तरी सहकार्य मिळावं असं सर्व सर्पमित्र कडून मी अशी अपेक्षा करतो। सर्पमित्र गोलू पाटील यांनी उबवून वाढवलेल्या अजगराची पिल्ले आता स्वतःचे भक्ष्य घेण्याच्या पात्रतेचे झाले असून 4 महिन्यानंतर ते स्वसंरक्षण करण्याच्या लायकीचे झाल्यावर त्यांना सोडून देण्यात येणार आहे। वन्यजीव सर्पमित्र संघटनेचे सचिव व सर्पमित्र श्री गोलू पाटील यांनी 1.5 महिन्यापूर्वी केळीवेळी येथून अजगराची अंडी आणली। ती उबवली व त्यातून 11 अजगराची पिले बाहेर आली। ती 1 ते 1.5 फूट होती। आज ती 2 ते 2.5 फूट लांब झाली असून आपले भक्ष्य स्वतः फस्त करण्याची त्यांच्यात पात्रता आली आहे। 1 महिना ते उपाशी होते। त्यानंतर त्यांच्यासाठी कोंबडीचे पिलू भक्ष्य म्हणून दिले, ते त्यांनी गिळंकृत केले। अजगर हा शेतकऱ्यांचा मित्र असून अजगर ज्या ठिकाणी आहे तेथे हरण, रानडुक्कर, माकड, कोल्हे व लांडगे फिरकत नाहीत, त्यामुळे पिकाचे संरक्षण होते। आपल्या जबड्याच्या 8 पट मोठे भक्ष्य गिळण्याची त्यांची क्षमता असते। कोंबडी हे त्याचे प्रिय खाद्य असून कोंबडीच्या वासाने ते गावाकडे येतात। 4-5 वर्षाचे झाल्यावर त्यांची लांबी 15 ते 20 फूट होते। वर्ष उपाशी राहण्याची अजगराची क्षमता असते। चेन्नई येथील गार्डनमध्ये एक अजगर 5 वर्ष उपाशी राहिल्याचे पण तो चांगल्या स्थितीत असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले। आज जर या अजगरांना सोडले तर ते स्वतःचे संरक्षण करू शकणार नाहीत, म्हणून अजून 4 महिने ठेवून स्वसंरक्षण करण्याच्या लायकीचे ते झाल्यावर त्यांना जंगलात सोडून देण्यात येणार आहे। कुणाला कशाची आवड निर्माण होईल व कोण काय करेल याची कल्पना हा डोक्याबाहेरचा विषय आहे।
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विविध पदांकरिता मागवण्यात आलेल्या अर्जाची शेवटची तारीख 6 ऑगस्ट होती. मात्र राज्यात अतिवृष्टी झाल्याने या तारखेत वाढ करण्यात आली असून 21 ऑगस्ट 2005 ही शेवटची तारीख आहे. आयुक्त, प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी व इतर रिक्त पदांकरिता मंडळाने अर्ज मागितले होते. बुधवार 10 ऑगस्ट सर्पमित्र गोलू पाटील यांनी 3-4 महिने अंडे उबवून पाळलेले अजगर जड अंतःकरणाने अकोटजवळील नरनाळा जंगलात सोडले. 2 महिन्यापूर्वी केळीवेळी येथून अजगराची अंडी आणून ती कृत्रिमरित्या मशीनने उबवून त्यातून अजगराची पिलं सर्पमित्र गोलू पाटील यांनी 2 महिने पालनपोषण करून वाढविली. ते स्वतःचे रक्षण करण्याचे लायकीचे झाल्याचे लक्षात येताच गोलू पाटील यांनी सदर 13 अजगर शहानूर नरनाळा परिसरातील जंगलात सोडले. 2 महिने पालनपोषण केलेल्या अजगरांचा त्यांना लळा लागल्यामुळे त्यांना जंगलात सोडताना पाटील यांना मानसिक वेदना झाल्या. त्यांचे समवेत वनाधिकारी राम खोपडे, बाळू देशमुख, मुकुंदगिरी हे होते. अशाच प्रकारे मोराचे अंडे उबवून पालनपोषण केलेला मोर पाटील यांनी जंगलात सोडला. मुक्या जनावरांचे पालनपोषण करताना आपोआप आईच्या मायेचे ममत्व निर्माण होते व ते जंगलात सोडताना मग ज्या मानसिक व आत्मिक वेदना होतात त्या व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात. माणूस असून आईच्या मायेच्या ममत्वाचा अनुभव हा आपल्या जीवनातील विलक्षण अनुभव असल्याचं श्री गोलू पाटील यांनी सांगितलं. सर्पमित्र गोलू पाटील यांचा हा जगावेगळा छंद पाहून सिटी चॅनलने त्यांची 2-3 वेळा दखल घेतली. वन्यजीव व सर्पमित्र संघटनेत गेल्या 10 वर्षापासून या क्षेत्रात आम्ही गावातील साप पकडणे आणि जंगलात सोडून देणे हेच आम्ही कार्य करत आहे. ती 14 अंडी मी घरी आणून भवरतमध्ये इन्क्युबेटर मशीनमध्ये ठेवून त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याच्यामधून टोटली 11 अजगराची पिल्लं सुखरूपपणे बाहेर पडली. ते 12 पिल्लं आम्ही काल शहानूर इथं फॉरेस्ट अधिकारी खोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात शहानूरच्या जंगलात सोडून दिलेली आहे. आणि खरं म्हटलं ते सोडताना मला खरोखर दुःख झालेलं आहे, कारण की मी ती अगदी एखाद्या लहान मुलासारखी ती लहानाची मोठी केली आणि त्यांच्यासोबत जो 2 महिने मी त्यांना जे प्रेम दिलं, आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ते सोडताना मला खरोखर दुःख. आणि त्याच्यातला एक मोर आम्ही काल अजगर सोडताना तो सुद्धा शहानूरच्या जंगलात सोडून दिला.